तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करते परत एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बागेमध्ये आलो आहे सुके काजू काढायला. तर काल बघून गेलो, म्हणजे ही आहे आपली पूर्ण बाग संपूर्ण. इथे पहिले खूप मोठी झाडं होती, म्हणजे काजूची झाडं होती खूप मोठी. ती आता कमी प्रमाणात धरायची, त्यामुळे तोडून आता कलमं लावली आहेत. तर ती शिपण्यासाठी आम्ही काल आलो होतो, तेव्हा बघून गेलो की 4-5 वर्षापूर्वी काजूची झाडं लावली होती. ती आता बऱ्यापैकी त्याला काजू धरले होते. तर म्हटलं आज बघूया, व्हिडिओ करूया, कितपत भेटतात ते आता बघूया. इकडे वरती पण आहेत थोडी आणि इकडे खाली पण आहेत. इकडे कडणीसून आहेत, ते सगळे काजूची झाडं आहेत आणि इकडे मध्ये मध्ये सगळे कलमं आहेत. तर चला आता बघूया कितपत भेटतात ते. काल आलो होतो तेव्हा इकडे वरती साड्यावरती आहेत झाडं थोडी, तेव्हा बघून गेलो तेव्हा बऱ्यापैकी काढून ठेवली. ही बघ, एवढी काढून ठेवली. पप्पाने मी आलो होतो, आज पप्पाने आलेत, मी एकटं झालो आहे. ही बघ कादरले आहेत ते. तिकडे पण आहेत 2-3 झाडं अजून. तर बघूया कितपत भेटतात ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर व्हिडिओला चला सुरुवात करूया. मित्रांनो, हे यंदाच कलमं लावले होते, म्हणजे बाटे लावले होते. त्याला पप्पाने बघा असं शेंडे कलम भरले, बघा असं पिशवी वगैरे बांधून अशी बांधले कलमाची. इथे चांगल्या प्रकारे जगली आहे बघा. असे संपूर्ण इकडे आहेत 10-12 कलमं. त्यांना असंच केलं आहे, शेंडे कलम भरलं आहे सगळ्यांना. ते चांगल्या प्रकारे आता धरले आहेत. आणि मध्ये मध्ये काजूची पण झाडं आहेत, त्या साईडने जरा खूप आहेत, म्हणजे खाली आहेत. आणि सड्यावर तिकडे वरती आहेत ते सगळे काजूचे झाडं आहेत. ही काठी आणली होती घरूनच गडका करायला, म्हणजे वरती मोठी मोठी झाडं आहेत, म्हणजे ती वरती हात नाही पोचणार, तर काठीने काढायला बरं पडेल. काठी आणली होती घरूनच. त्याला आता एक काटकू बांधूया वरती, म्हणजे काढायला बरं पडेल. इथे होतं बांधलेलं, पण ते आता तुटलं आहे. बऱ्यापैकी आहे मोठी. तर चला मित्रांनो, पटापट काढून घेऊया. वाजले पण खूप आहेत, हिंबाळ पण आता पडलं आहे खूप. पटापट काढून घेऊया चला. वरच्यात कधी काढून घेऊया. गडकं बांधली होती ती सुटली. एक प्रॉब्लेम झाला की व्हिडिओ कोण नाही, सगळं आता मागात करू काढणार मी व्हिडिओ पण. पट्टपट आधी काढूया, मग जमून घेऊया. इकडे पण झाडं आहेत, बघा 1 2 3 आणि 4 5 झाडाकडे सड्यावरती आहेत. वरती काजूचे सगळे आहेत. आणि हे चारणाचं झाड आहे, चारण धरतात त्याला, आता धरतील. मोहरायला लागले. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आता ते आता धरणार, पिकणार आणि मग ते गळून पडतात, तेव्हा काढायचे. मग तो गर असतो तो ताणा लागतो, म्हणजे खीर करतो तर टाकायला काढा लागतो तो. आधी पटापट इकडे काढून घेऊया, नाही तर दुपार होईल, कधी समजणार पण नाही.
तिकडे ढीग मारून ठेवला आहे काल, सगळे काढायचं आहे अजून. खाली पण 4-5 जांभी आहेत, त्याच्यावरून काढायचे आहेत. तर आधी पटापट त्याला काढून घेऊया आणि थोड्या वेळाने भेटूया. चला, किती आहेत ते बघा. हे बघा, सगळीकडे पाडून घेतले खाली, मग हे कसं जमवायला बरं पडेल. मित्रांनो, हे झाड झालंय पूर्णपणे काढून. किती झाले आहेत ते बघा. पुढे काढून काढून कंटाळा आला इथं. सगळं आता जमवायचं आहे. हे बघा किती झाले ते. वरतीन काय नाही ठेवलं, सगळं आता हात ते वल्ले आहेत कुठेतरी, बाकी सगळे काढून टाकले. स्वतःकडे डेग मारूच आकडे. अजून हे इकडे आहे झाड, हे इकडे 2 झाडं आहेत अजून. 4 पण किती आहेत कुठेतरी, पण खाली आहेत. ते ह्या झाडावर बघा किती भेटतात ते. आहेत बऱ्यापैकी खूप. ऊन पण लागते खूप आहे. चला काढूया आता पटापट. हे बघा मित्रांनो, एवढे भेटले. सगळे पुंजावं लाव, म्हणजे बुडे सगळे पडलेले होते, पाडले होते ते सगळे पुंजावले. केवढे भेटले ते बघा. ते आता काढूचे आणि पिशवीत टाकू पाहिजे. गरम पण जाम आता. अजून काही ना काही बघा दिसतात पडलेले. हे आता सगळे आत ते वले आहेत. मागच्या वेळेस तुम्ही बघला असाल माझे, मी केलं ते दुसऱ्या बागेत आम्ही वले काजूवर काढला होता, म्हणजे भाजीसाठी. आणि रेसिपीचं पण व्हिडिओ मी टाकलं. आणि आता आम्ही दुसऱ्या बागेत आहे. ते बहुतेकडे सगळे जांभीत होते पहिले, काजूची झाडं होती, पण त्याचं तोडून म्हणजे घरात नव्हते त्यामुळे तोडली आणि ते कलंब लावले आहेत. इकडे वरती हे जांभे आहेत ते 4-5 वर्ष होऊन गेली, ते आता झाल्यापैकी धरायला लागलेत. तेच कलतडे खाली शिपण्यासाठी आलो होतो कलंब, तेव्हा इकडे वरती बघून गेलो तेव्हा दिसले भरपूर. म्हटलं आज काढूया, व्हिडिओ करूया, तुमच्यापर्यंत दाखवूया. हे पण वल्याच सगळे आता आहेत, ते वल्याच आहेत. ह्या जांभेवर कमी भेटले, ह्याच्यावर बऱ्यापैकी भेटले. सगळ्यात जास्त तर ही आणि ह्या 2 जांभेवर खूप भेटले. ह्याच्यावर पण बऱ्यापैकी भेटले. अजून खाली आहेत 2-3 झाडं, तिकडे बघायची. आधी हे काढून घेऊया, टप्पट काढून घेऊया आणि पिशवीत टाकूया. असे काढून घेऊया आणि हे इकडे फेकून देऊया. मित्रांनो, झाले सगळे इकडे जेवढे होते जांभी ते झाले, सगळे काढून झाले आणि पुंजावले पण. आणि त्याकडे हे पण काढून झाले. जागा सगळी क्लीन केली आहे आणि इकडे बोंड असतात उरलेली तिकडे फेकून दिले. पण किती जांभी झाले ते बघा, काजू किती झाले ते बघा. 4-5 किलो अधिक झाले. आता खाली जाऊया. आता खालची जाऊया. खालची 2-3 झाडं आहेत अजून, ते तर जास्त नाही भेटणार, पण जेवढे भेटते तेवढे घेऊन दाखव. हे बघूयात कितपत भेटतात. डायरेक्ट ह्या सगळ्या घेऊन खालती जाऊया. चला पण नाही लाव खालती. हे बघा, इकडे मोठा झाड आहे खालती पण आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 झाड आहेत. ती 2 मोठे आहेत फक्त. काय वरती आहेत कुठे दिसत आहेत, ते जास्त नाही आहेत पण भेटतील तरी साधारण. बघूया किती भेटतात.
पिशवीने वरती ठेवून नेला तर वरणात खाली हव्या इकडे खाली खाली येला की मग घरी जाऊ मग जास्त काही नाही दिसत होत पण तेवढे काढूया त्याला आधी वरणा खाली हव्या चला. हे जी कलम लावलेत ते बाटे लावलेत ते मगाशी सांगितलं तुम्हाला पप्पाने शेंडे कलम भरले ते बघा अशी पिशवी बांधून ठेवले म्हणजे दुसरं फांदी बांधली आहे कलबाची बाट्याला त्याच्यात आल्याचं केशी जगली आहे बघा कोवळी पानं आले आहेत वरती हे बघा असे संपूर्ण आमची बाग तर मित्रांनो बऱ्यापैकी भेटले जांभे म्हणजे काढले सगळे उते ते वर काढले आणि पुंजावले पण व्हिडिओ करायला भेटला नाही कारण एकटा झालं आणि व्हिडिओ करायला पण कोण नाही आणि खूप वेळ होईल घरी जायला दुपार पण झाली आहे त्यामुळे व्हिडिओ करायला भेटले नाही तर सगळे पुंजावले पण मग भेटले म्हणजे भरपूर भेटले बघा हे बघ मोठ्या साईजचे पण भेटले आणि झाले 4-5 किलोच्या वरती गेले असतील 100%. तर काल आम्ही आलो होतो तेव्हा बघून गेलं तर वाटलं नव्हतं की एवढे भेटतील असे आणि आज काढताना खूप म्हणजे एकटा आलो होतो तो खूप भेटले मॉप झाले बऱ्यापैकी भेटले तर मित्रांनो व्हिडिओला इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील